मी माझ्या प्रोजेक्टसाठी कोणाची मदत मागितलेली नाही. फक्त गंमत एक सांगतो, हा अभिजात भाषेचा दर्जा वगैरे ठीक आहे. महाराष्ट्र सरकार ज्यांनी हे केलेलं आहे, बिल पास केलं आहे, ते मिनिस्टर्स असतील, आमदार असतील, अधिकारी असतील, IAS लेवलचे अधिकारी असतील, त्यांना तुम्ही एकदा हा जाऊनच प्रश्न विचारा की अभिजात भाषेचा दर्जा आपण मराठीला दिला म्हणजे नेमकं काय दिलं आणि मराठी भाषेला याच्यातून काय मिळालं. तर याची उत्तर त्यांच्याजवळ नाहीच कोणाजवळ. ही माझी सगळ्यात मोठी खंत आहे. तर हे मराठी भाषेचं प्रेम आहे, आज लोक नाही बोलत आहेत मराठी. काय करताय, म्हणजे तुम्ही एक शिक्षक आहात, भाषा शिकवण एक शिक्षक म्हणून काय करता येईल? आता हे जे मध्ये पुन्हा आलंच आपल्याकडे हिंदीचं वादळ झालं, त्याला विरोध झाला, पॉलिटिकल झालं ना, भाषेचं प्रेम कोणाला आहे? मग माझं म्हणणं असं की ज्या कॉन्व्हेंट्स आहेत इथे सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज मराठी असला प्रकारे ठेवू नये. तुम्ही इंग्लिश ठेवा, पण फर्स्ट लँग्वेज ही मराठीच राहिली पाहिजे. आता तुम्हाला कल्पना नाही, इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मराठीत आणलाय, बरोबर. मग आता सगळं तुम्ही मराठीत करा, काही अडचण नाही. कायदा मराठीत आहे, आपले कायदे आता मराठीत येतात, न्यायालयाचं कामकाज मराठीमध्ये, असं तुम्ही करा. हळूहळू त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये दिसतील. आता बघा, आम्हाला फॉरेन लँग्वेजसाठी प्रतिसाद खूप आहे मराठी लोकांचा. आम्ही असं केलं की फाउंडेशन कोर्स करायचे, जर्मन, फ्रेंच, रशिया या लँग्वेजेसचं आपली जी मराठी मंडळी तिथे बोलायला गेलेली, जिथे आहे 20-20 वर्ष राहतात, छान बोलू शकता, त्यांनी फाउंडेशनचे क्लासेस महाराष्ट्राला मुलांचे घ्यायचे. तू परदेशातली भाषा शिकायचीस, तू इंग्लिश शिकायचीस, पण मराठी कंपल्सरी, म्हणजे तीही भाषा, रशियन लँग्वेज सुद्धा शिकवायची तर मराठीतच शिकवायची. शाळांमध्ये काय चालतं की इंग्लिशमध्येच शिकवलं जातं. नाही, आमचं म्हणणं की मराठीतच शिकवलं गेलं पाहिजे. आम्ही मराठी शाळेत शिकलो, आमच्या काळात मराठीतच शिकवलं जायचं इंग्लिश, पण आता नाही, आता सगळं इंग्लिशच चालू आहे.